सावनेर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वाकी येथून वाहत असलेल्या कन्हान नदीच्या डोहात आजपर्यंत शेकडो निष्पाप जीव गिळंकृत करत अनेक आईवडिलांचे स्वप्न व संसार उद्ध्वस्त केले असून आजपर्यंत या कन्हान नदीच्या डोहाने असंख्य कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. अनेक तरुण तरुणींनी पोहण्याच्या नादात या डोहात आपला जीव गमावला. अनेक आईवडिलांच्या डोळ्यातील अश्रू आजही थांबलेले नाहीत. आपल्या लेकराच्या आठवणीने त्यांचे हृदय आजही तुटते. त्यांच्या घरातील शांतता आजही त्या दुःखांची साक्ष देत आहे. एक क्षणात हसते खेळते घर उद्ध्वस्त होते. आईच्या खुशीतून मुलगा निघून जातो. वडिलांच्या आधाराचा हात कायमचा सुटतो. हे दुःख शब्दात मांडणे अशक्य आहे. आजही अनेक माता आपल्या लेकराच्या आठवणीत रडतात. अनेक वडील मनात वेदना घेऊन जगत आहेत. सावनेर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बाबा ताजुद्दीन यांच्या वाकी दरबाराजवळून वाहणाऱ्या कन्हान नदीतील हा धोकादायक डोह अनेक निष्पाप जीवांचा बळी घेत आहे. आजवर शेकडो लोकांनी येथे आपला जीव गमावला असून हा डोह मृत्यूचा सापळा बनला आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी. भविष्यात आणखी कोणाच्या घराचा दिवा विझू नये. आणखी कोणाच्या आई वडिलांना आपल्या लेकरासाठी अश्रू ढाळावे लागू नयेत. यासाठी या डोह तातडीने बुजवणे अत्यंत आवश्यक आहे. याच भावनेतून हितज्योती आधार फाउंडेशनच्या वतीने क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिष बाबू देशमुख यांना विनंती निवेदन देण्यात आले. आमदार आशिष बाबू देशमुख यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत संबंधित विभागाशी बोलून योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. या प्रसंगी हितज्योती आधार फाउंडेशनचे संस्थापक हितेश बनसोड, युवा समाजसेवी भूषण कुबडे, सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर ढुंडेले, जलतरा संयोजक मदन डहाके, निखिल पोटभरे, राजा फुले आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी हितज्योती आधार फाउंडेशनचे हितेश बनसोड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हटले की एखाद्याच्या मृत्यूनंतर अश्रू ढाळण्यापेक्षा वेळेवर उपाययोजना करून त्याचा जीव वाचवणे अधिक महत्त्वाचे आहे व हीच भावना घेऊन हे निवेदन प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात आल्याचे बोलून दाखवले. हम आए हुए हैं सावनेर तहसील के वाकी दरबार स्थित कन्हान नदी के उस डोह में जहां अब तक न जाने कितनी जानें चली गई है. मैं कैमरामैन से कहूँगा कि ये डोह दिखाया जाए. थोड़ा पास में जाके देखेंगे ये डोह है. यहाँ एकदम शांत पानी दिखता है और जैसा जैसा हम गहराई में जाएंगे वैसा वैसा ये और गहरा होता जाता है. तो यहाँ आने वाले नदी में नहाने से खुद को रोक नहीं पाते और अपनी जान यहाँ गवा देते हैं. यहाँ आज तक न जाने कितनी सैकड़ों जानें गई हैं. इस संदर्भ में हितज्योति आधार फाउंडेशन और सेवेकरी परिवार ने क्षेत्र के विधायक आशीष बाबू देशमुख को एक ज्ञापन दिया है जिसके अंदर में उन्होंने मांग की है कि ये जो डोह है इसे पत्थरों से पूरी तरह से पूर दिया जाए ताकि आगे में जो होने वाली जीवित हानि है उसे बचाई जाए. हमारे साथ में कुछ समाज सेवी हैं, हम उनसे भी जानना चाहेंगे कि आपका क्या कहना है और हमारे साथ में सारी जो टीम है उनसे हम बात करेंगे और देखेंगे कि ये एक जो इतना महत्वपूर्ण विषय है जिसके ऊपर में क्षेत्र के विधायक आशीष बाबू देशमुख ने आश्वस्त किया है कि संबंधित विभागों से बात करके इस जो डोह है, जानलेवा जो डोह है, इसे हम पाटने की कोशिश करेंगे. हमारे साथ में है हितज्योति आधार फाउंडेशन के हितेश बनसोड, जिन्होंने इस दुर्घटनाग्रस्त क्षेत्र से कई लोगों की लाशें उठाई है. हितेश जी, आप क्या बताना चाहेंगे? माझं म्हणणं हे आहे की वाकी हा डोह आहे आणि ते डोहाला येणार तरुण तरुणी आहे. पाणी पाहून त्यांना त्यांचा मोह आवरता येत नाही, पण पाण्याच्या खालीमध्ये जेव्हा जातात तेव्हा त्या पाण्याचा अंदाज येत नाही आणि ते या डोहाच्या अंदर ज्या कपारी बनल्या आहेत त्या कपारीमध्ये उतरत जातात आणि ते स्वतःचा जीव वाचवण्याचा बरेच प्रयत्न करतात, पण ते स्वतःचा जीव वाचवू नाही शकत. आजपर्यंत इथे 100च्या वर लोकांचे जीव गेलेले आहेत. मीच 20-30 लोकांना आतापर्यंत इथून बॉड्या त्यांच्या घेऊन जाताना मला खूप जास्त दुःख होत आहे. आज आम्ही आमचे आमदार आशिष बाबू देशमुख यांना भेटलो. त्यांनी सांगितलं की आता उन्हाळा असल्यामुळे इथं उपाययोजना करणं सोपं जाणार. त्यांनी तसे आदेश सावनेरचे एसडीएम साहेब आणि इतर प्रशासनाला दिलेले आहे आणि लवकरच आश्वासन पूर्ण करतील अशी मी अपेक्षा करतो. हितेश जी, आपण बघून राहिलेलं इथे पाणी आपल्याला खूप कमी दिसून राहिलेलं आहे. थोडं समोर पाहून राहिलेलं आहे तर अजून पाणी खोलावर गेलेलं दिसून राहिलेलं आहे. काय हेच मूळ कारण आहे की इथे समोर जाऊन व्यक्ती दगावतात? इथे आपल्याला असं वाटतं की पाणी फक्त घुटणावर असेल, पण जेव्हा माणूस अंदर जातो तर ते एक माणूसपेक्षा जास्त पाणी ह्या इथेच आहे. तर समोर किती पाणी असेल याचा तुम्ही अंदाज करू शकता. आणि इथे कपारी आहे. ह्या कपारी 2-2 माणूस अंदर जातात. त्याच्या एवढं खोल कपारी आहे. मला वाटतं इकडे जी दगड आहे हे मोठे, हे आपण जर इकडे व्यवस्थित केले तर लोकांचे जीव जाणार. लोकांचा जीव जाणार नाही. आपण लोकांचा जीव वाचवण्यासाठी जे धडपड करत आहात हे खरंच वाखावण्यासारखी आहे. आपल्यासोबत परत
अजून लोक आहे, आपण त्यांचंही ओपिनियन घेऊ. हमारे साथ हैं समाजसेवी ही भूषण कुबड़े. हम उनसे जानना चाहेंगे कि ये जो परिस्थिति बन के आती है यहाँ पे, तो किस प्रकार से आप इस दुर्घटनाओं को देखते हैं और इसमें से लोगों की जान बचाने का आपका जो प्रयास है ये कितपत सफल होगा? नमस्कार. वाकीमध्ये स्थित या कन्हान नदीचं सावनेरात नाही, वाकीमध्ये नाही, तर अख्ख्या नागपूर जिल्ह्यामध्ये फेमस आहे की या डोहाने म्हणजे कित्येक जीव गेले. हे इथल्या हितेश भाऊ इथं ॲम्ब्युलन्सचं काम करते, इथं सोशल सर्व्हिसचं काम करते. त्याने इथून कित्येक जीव नेले हे त्यालाही मृत नेले हे त्यालाही आठवत नसेल. एवढा घटना इथे घडतात. पावसाळ्या तोंडावर लोक काय होते की आजूबाजूच्या परिसरात लोक इथे एक एन्जॉय करायला किंवा आंघोळ करायला येतात, पण त्यांना या गोष्टीची कल्पना असूनही तेच लोक सुद्धा इथे येतात. म्हणून हरवर्षी होणाऱ्या घटनांपासून आपण काहीतरी थोडंसं हे घेऊन पुढाकार घेऊन यावर्षी माननीय आमदार साहेबांना आता निवेदन दिलं. आणि इथला जो डोहा आहे, ज्या डोहाचा प्रवाह इथून या दगडामुळे घुमून असा होऊन तो प्रवाह असा येते आणि वॉटरफ्लो जो आहे तो रूट होऊन आल्यामुळे इथं एक्स्ट्रा वॉटरफ्लो या परिसरात येतात. आणि इथे याच परिसरात न जाणे शेकडो जीव या अगोदर गेले आहे. म्हणून हा डोहाचा वॉटरफ्लो जो आहे तो हे जे भरातले दगड आहे हे दगड जर आपण लेवल केले आणि हा वॉटरफ्लो मेंटेन केला तर इथे पाणी येणार नाही, इथे डोह निर्माण होणार नाही आणि त्याच्यामुळे पुढील ज्या घटना आहे त्या आपण कमी करू शकतो, सावरू शकतो. त्याच्यावर आम्हाला काम करायचं होतं आणि म्हणून आम्ही माननीय आशिष देशमुख आपले सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार यांना आज निवेदन दिलं आणि त्यांनी प्रशासनाला आदेश दिले. समोरील कारवाई लवकरच आम्ही करू असे त्यांनी आश्वासन दिले. नवराष्ट्र निर्माण न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर ढुंडेले, सावनेर.